नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि उदय सामंत यांनी मनसेचे नेते वैभव खेडेकर यांना शिवसेनेत घेण्याची ऑफर दिली आहे। खेडेकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। पावसाळ्यामुळे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यानची प्रवासी फेरी सेवा उद्यापासून बंद राहील। मात्र भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रोरो बोट सेवा सुरू राहणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यातील रिक्त असलेल्या 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतलाय। या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे जागा रिकामी झाल्या असल्याने पोटनिवडणूक घेण्यात येत आहे। पोटनिवडणूक होत असलेल्या 5 मतदारसंघांमध्ये 19 जून रोजी मतदान होणार असून 23 जून रोजी मतमोजणी होईल। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होत आहे। आता लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी कल्याण विभागाचे 335 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय। तसेच आदिवासी समाजातून नाराजीचा सूर उमटत आहे। 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आयोजित 2 दिवसीय योग शिबिरात शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह 600 व्यक्तींनी सहभाग घेतला होता। या शिबिरात योगासनांचे प्रशिक्षणही देण्यात आले। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात 1000हून अधिक प्रकल्प मंजूर असून ही योजना राबवण्यामध्ये सांगली जिल्हा देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे। सन 2025 ते 26 हे योजनेचे अंतिम वर्ष असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यात अजून 1000 प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीडच्या जेलमध्ये विशेष सुविधा मिळत असल्याचा आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केलाय। सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करत खळबळजनक दावे केले आहेत। महाराष्ट्रात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू करण्यात आले। यानुसार 1 एप्रिल 2025 पासून हे धोरण लागू करण्यात आलं असून त्याची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत राहील। 2030 पर्यंत राज्यातील एकूण वाहनांपैकी 30% वाहने ही इलेक्ट्रिक करण्याकडे सरकारचा कल असून यामुळे प्रदूषणात घट होईल असं सरकारचं म्हणणं आहे। एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या दुरुस्तीची समस्यांची डोकेदुखी असताना राज्य सरकारचा हा निर्णय आलाय। पिंपरी महापालिकेच्या वतीने प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे। अविकसित भागांवर जागांवर आरक्षणे टाकायचे सूत्र अवलंबले असले तरी गावांची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली नसल्याचं दिसून येते। एकीकडून लष्कराची हद्द, दुसरीकडून मुळा नदी अशा कचाट्यात सापडलेल्या पिंपळे निलखमधील भूमिपुत्रांची दाद मागायची कुठे? लष्कर, निळी रेषा आणि आता आरक्षणांनी पिंपळे निलखचा गळा घोटलाय। राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी सर्वप्रथम शरद पवारांसोबत गेलेले पाटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंग पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र सत्यजित सिंग पाटणकर या महिन्याअखेरीस भाजपवासी होणार आहेत। निकटवर्तीयांचा हा प्रवेश शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय। ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी कोरोनाची 9 जणांना लागण झाल्याचं अहवालातून समोर आलंय, तर 19 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत। शनिवारी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुंब्रा येथील 21 वर्षीय व्यक्तीला कोविड-19ची लागण झाली होती। मृत्यू झालेला रुग्ण हा ठाणे येथील मुंब्रा येथील रहिवासी होता। गुजरातमधील अहमदाबाद ते महाराष्ट्रातील मुंबई या दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे। एका वृत्तानुसार 2028 पर्यंत गुजरातमधील साबरमती ते वापी दरम्यान काम पूर्ण होईल, तर 2030 पर्यंत या मार्गावरून बुलेट ट्रेन धावेल। यामुळे बुलेट ट्रेनचे स्वप्न अजून 5 वर्ष दूर असल्याचं समोर येत आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे जन्मदात्या बापानेच 8 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी आता एक अतिशय किळसवाणी आणि संतापजनक बाब समोर आली आहे। आरोपी बापाला त्याच्या सख्या आईसोबत मुलीने नको त्या अवस्थेत पाहिले आणि आपलं घाणेरडं कृत्य मुलीने कोणाला सांगू नये म्हणून बापानेच मुलीचा खून केला। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील गोपाळगड किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम अखेर प्रशासनानं जमीनदोस्त केलंय। पुरातत्व विभागाने केलेल्या या कारवाईत दुकान, घर, पाण्याची टाकी आणि इतर बांधकामे जेसीबीने पाडण्यात आली आहेत। छत्तीसगड राज्यातील रानटी हत्तीच्या दुसऱ्या कळपापासून विभक्त झालेल्या 2 टस्कर हत्तींनी रविवारी 25 मे रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास चक्क गडचिरोली शहरात प्रवेश केलाय। एवढंच नव्हे तर सुरुवातीला अंतर्गत रस्त्यांवर, त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरून फेरफटका मारला। हत्ती पाहताच रात्री रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांची घाबरगुंडी उडाली।
दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचं नाव सहदेव सिंग गोहिल असं आहे. तो पाकिस्तानसाठी कंत्राटी पद्धतीने काम करत होता असं म्हटलं जाते की त्याचा फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आलाय, जिथे त्याचं चॅटिंग, लोकेशन आणि मीडिया ट्रान्सफरचे विश्लेषण केले जाते. कर्करोगाने त्रस्त असल्यानं टाटा स्टील कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक कृष्ण कुमार यांनी टोकाचं पाऊल उचललंय. त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. पत्नी डॉली देवी आणि 2 लेकींसह कृष्ण कुमार यांनी राहत्या घरी गळफास घेतलाय. ही घटना झारखंडच्या पूर्व सिंगभूम इथे घडली आहे. बंगलोरमध्ये भाजप आमदार एन मुनिरत्न यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहे. महिलेने सामूहिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवलाय. महिलेच्या म्हणण्यानुसार 2013 मध्ये तिच्यावर मुनिरत्ना यांनी वेश्यावृत्तीचा आरोप केला होता. वैयक्तिक दुश्मनीतून त्यांनी मला तुरुंगात पाठवलं असा आरोप महिलेने केलाय. जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेले आणि अलीकडेच पाकिस्तान विरोधात पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेले बीएसएफ जवान राजू कुमार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुर्दैवी निधन झाले. ही घटना वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहदुल्लापूर चकफरीद मधुरापूर गावात घडली आहे. राजधानी दिल्लीत आज वादळासह मुसळधार पाऊस पडला. मिंटो रोड, मोतीबाग आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल 1च्या रस्त्यांवर पाणी साचल्यानं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे 100हून अधिक उड्डाणांवर परिणाम झालाय. दिल्ली विमानतळाने सांगितलंय की रात्री 11:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत 49 उड्डाणे वळवण्यात आली. आता परिस्थिती सामान्य आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधील राजकीय स्थिती चांगलीच ढासळत चालली आहे. याच कारणांमुळे या देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र बांगलादेशच्या राजधानीत पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी आपल्या पदावर कायम राहण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. तसेच आगामी काळात सरकार निष्पक्ष निवडणूक, न्याय प्रणाली तसेच अन्य सुधारणांसाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही या अंतरिम सरकारनं दिली आहे. भारतासह जगभरात लोकप्रिय असलेली मायक्रो ब्लॉगिंग साईट एक्स शनिवारी सायंकाळी अचानक ठप्प झाली. त्यामुळे एक्सचे जगभरातील युजर्सना अडचणींना सामोरं जावं लागलं. या एक्स साईटवर तास ते 1.5 तास गोंधळ उडाला. या साईटवरील सर्व पोस्ट करण्यात अडचणी येऊ लागल्या. एक्स डाऊन का झाले याचे कोणतेही कारण समोर आलं नाही. अमेरिकेचे एक गुप्त विमान सध्या चर्चेत आहे. या विमानाचे नाव रॅट 55 आहे. हे विमान स्टील्थ तंत्रज्ञान तपासते. रॅट 55 ने काही दिवसांपूर्वी रहस्यमय उड्डाण केलंय. त्यामुळे लोकांमध्ये कुतूहल निर्माण झालंय. अमेरिकेच्या वायुसेनेने या विमानाची माहिती गुप्त ठेवली आहे. रॅट 55च्या उड्डाणाने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अमेरिका नेमकं काय करतंय हे अद्याप स्पष्ट नाही. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता 1ली पासून 3री भाषा शिकवली जाणार नाही. शिक्षण विभागाने या संदर्भातील निर्णय स्थगित केलाय. यापूर्वी हिंदी भाषेला विरोध झाल्याने शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंदी अनिवार्य नसल्याचं सांगितलं होतं. शिक्षण तज्ज्ञांनी 1ली पासून 3री भाषाच नको असा आग्रह धरला होता. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलाय. सीबीएसईच्या धोरणांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल असं भुसे यांनी सांगितलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन केले. परीक्षा 2 टप्प्यात 27 मे ते 5 जून दरम्यान झाली. 2 लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज भरले. उमेदवारांना प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होणार आहे. परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना www.mscepune.in या वेबसाईटवर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पॉलिटेक्निकच्या प्रवेश नियमावलीत सुधारणा केली असून आता अभियांत्रिकी, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट आणि फार्मसी या अभ्यासक्रमांसाठी 3 ऐवजी 4 फेऱ्या होतील. याबाबतचा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारनं जाहीर केलाय. हे नियम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आणि वास्तुकला परिषद यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागू होतील. रिलायन्स जिओनं भारतातील प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन गेमिंग केंद्रित रिचार्ज पॅक सादर करत आहेत. हा प्लॅन विविध किमतींवर उपलब्ध असून काही गेमिंग ॲड ऑन स्वरूपात आहे. मात्र त्यामध्ये व्हॉइस कॉल किंवा SMS तुम्हाला करता येणार नाही. व्हॉइस कॉल किंवा SMS पाठवण्यासाठी तुम्हाला सक्रिय बेस सबस्क्रिप्शनची आवश्यकता आहे. या प्लॅनमध्ये जिओ गेम्स क्लाउडचं विनामूल्य सबस्क्रिप्शन मिळतं, ज्यामुळे ग्राहक जिओ गेम्स ॲप, वेब ब्राउझर आणि जिओ फायबर सेट टॉप बॉक्सवर उच्च गुणवत्तेची गेमिंग स्ट्रीम करू शकतात.
भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा बहुमान मिळवलाय. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम यांनी शनिवारी माहिती दिली. नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या 10व्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना सांगितलंय की भारतातील आर्थिक वातावरण अनुकूल आहे. आज भारताची अर्थव्यवस्था 4000 अब्ज डॉलर्सची आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा हवाला देत सुब्रमण्यम म्हणाले की आज भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे भारतापेक्षा मोठे आहेत. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्टनं कान फिल्म फेस्टिवलमध्ये धमाका केलाय. या कार्यक्रमातील अभिनेत्रीचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर तिचे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक करतायत. आलिया तिच्या पहिल्या गुच्ची या ब्रँडनं डिझाईन केलेल्या साडीत रेड कार्पेटवर इतिहास रचताना दिसली. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 2019 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत राहिला. 2023 ते 24 च्या हंगामात चाहत्यांना वाटलं होतं की तो IPLलाही निरोप देईल, पण त्यानं तसं केलं नाही. पण असं दिसतंय की त्याची कारकीर्द IPL 2025 सोबतच संपेल. तो 25 मे रोजी अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध IPLचा शेवटचा सामना खेळू शकतो. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.